गवंडी दिला. हो खरंच की. राजे हरिश्चंद्र पत्नी तारामती यांना म्हणे एका मुलाची गरज आहे. हे खरं आणि त्याच्यासाठी मोबदला म्हणून काय 21 हत्तीच्या पाठीवर जेवढे दागिने हिरे माणिक मोती वस्त्र अलंकार वस्त्र शिवाय 100 गोमाता म्हणता का अगदी 100 गाई सुद्धा देला. शाबास रे देव. पर्यंत आलोय का परमेश्वराच्या कृपेनं या दारिद्र्यात होईना 3 मुलगे मला जन्माला आले. प्रथम पुत्र सून उषा, द्वितीय पुत्र सून, तृतीय पुत्र सून मांगल्य आणि तृतीय पुत्र कोण असे सून असे. म्हटलं इथपर्यंत गावं. त्याला काही हवंय का नाही त्याला 28 दारिद्र्य जरी असलं तरी माझं दुःख सोडा. मी दुसऱ्याचं दुःख जाणतो. दुसऱ्याचंही ते माझंही. बोलण्याचा आशय पर्याय माझ्या समोर उभा राहिला. बरं सुना पुष्य आहे ना तो आमचा मोठा प्रथम मुलगा. आता प्रथम मुलगाच्या कारणाला काय झालं या वृद्धापकाळात आमच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याच्यावर आपल्या आधाराची गाठी. त्यामुळं काय झालं त्या मुलाचा धर्म नियम आणि शास्त्र आधाराप्रमाणे विक्रय करता येत नाही. अगदी बरोबर. किंवा दान देता येत नाही. आता मला सुन मांगल्य तृतीय पुत्र वयानं लहान आहे. मग लढत असेल काय विचारला बरोबर तर त्याची जास्त नसते. आणि आम्ही दिसलो आई बाप त्यांच्या मांडीवर येऊन बसतो. घरी वापणे खेळतो हसतो. वयानं लहान असल्या म्हणजे आईचा अगदी लाडका लहान असल्या कारणानं आणि नियमानं तो छोटा मुलगा दुसऱ्याला देत आहे. आता राहता राहिला त्याच्या बाबतीत मी विचार करतोय काय माझा प्रिय पुत्र तसं त्याला काही महत्व नाही. सुनच आहे म्हणजे जर तुम्हाला हवा असेल काय सांगतो तो तुम्हाला ऐकू येता कामा नये. तुम्हाला माहित किंवा मला माहित तो जर तुम्हाला हवा असेल तर मी मात्र द्यायला तयार आहे. खरंच पुन्हा सांगा ऐकूया आपल्या उपकार मी केव्हाच विसरणार नाही. आनंद झाला समाधान झालं माझ्या मनाचं. तुला आनंद होणारच आहे. पण मात्र दुःख या ब्राह्मणाच्या नेत्रासमोर उभं राहिलं. म्हणजे याच्याही पेक्षा आपल्याला अजून काय हवंय. धनाची लवड्याची मला मुळी द्वितीय पुत्र आम्हाला देण्याचं कबूल करूनही सुद्धा कुठेतरी प्रत्येक मुलाचा बाप म्हणजे या कुंपणाला मारलेला खुंट असतो. केलेली कमाई आपल्या कुटुंबात देण्यासाठी तो सीतवतो ते करून ते कुटुंब सुखमय तारामती होत असतं. अगदी पण खरी माया खरी ममता खरं वात्सल्य कुणाजवळ असेल तर मात्र जन्म देणाऱ्या आई जेव्हा ते साऱ्या गोष्टी मी माझ्या मनाने एक राजघराणा उज्ज्वल राहावा या अपेक्षेनं द्वितीय पुत्र तुम्हाला देईल मग काय झालं माझ्या शब्दाला मी जागणार आहे. पण कशाला काय ही खरी आईची माया काय म्हणायचंय तुम्हाला अगं ती स्त्री आपल्या उदरात 9 महिने हारा माताचा गोळा आपल्या पोटात सांभाळते. प्रसूतकाच्या अनंत यातना बघून तारामती त्या मुलाला जन्म देते. ती आई आपल्या मुलाला त्या केव्हाही असं शक्य आहे.
मोठी आशा होती आम्हाला. मी जरी दारिद्र्यानं पछाडलेलो असलो तरी माझा शब्द तारामती राजे हरिश्चंद्र मी पूर्ण अहो पण तुमच्या पत्नीची संमती नसेल तर तुमच्या शब्दाचा काय उपयोग? पण हे तुम्हाला मात्र दिव्य करावं लागेल. म्हणजे स्त्रीचं मन स्त्रीचं जाणू शकते पुरुष केवळ जाणू शकत नाही म्हणून त्या माझ्या तृतीय भूताती समस्येची मागणी या तारामती आमच्या पत्नी जवळ स्वतः म्हणून आला. ब्राह्मण अहो हे कसं शक्य आहे सांगा ना. तुम्ही पत्नी असून त्याला समजावू शकत नाही तर माझं कसं ऐकतील त्या? ती चिंता करू नकोस. या गोष्टी जरी मी तुझ्या पाठीमागं उभा राहील पण मात्र तिचं मन माझ्याकडे का म्हणालो याला खरे मला एका प्रसंगाची आठवण झाली. एका श्रीमंत घराण्यात एक मुलगा जन्माला नव्हता. लाडानं त्याला लहानाचा मोठा केला. आई बापानं सारे परिवार मुलग्यासाठी तारावती सीत केले. तारुण्य कसं कसं येऊ लागला तसा जुगार, दारू अनेक तऱ्हेच्या व्यसनाने झाला. हा म्हणता तारुण्यानं पाळलेला तो तरुण मुलगा एका वेश्येच्या माई नाद लागला. वेश्यागमन करावा त्याचा नित्याचा क्रम ठरला. हे आई बापाला समजतात. आईनं विरोध केला. बापानं मुलाला सांगण्यामध्ये अनेक प्रकारे दिला. तो मुलगा ऐकायला तयार होईना. पण आपल्या भावना शांत करताना एका मध्यरात्रीचा समय काढतो. त्या वेश्येच्या मारी धावत परत जाऊ लागला. अंधार आपल्या गणनेच्या दगडाला फेक मारली. आणि तो भूमीवर कोसळला. तो भूमीवर पडला असताना त्याला जखम झाली. त्या जखमेतून भरभराटाचं रक्त वाहू लागलं. आई बापाचा त्याला विसर पडला होता. फक्त दिसत होती त्याच्या डोळ्यासमोर ती वेश्या दिसत होती. एवढ्यात काय प्रकार घडला? आई तिथं नव्हती. आईच्या शब्दाकडे त्याचं लक्ष नव्हतं. एवढ्यात आईचं गाडी त्याच्याशी बोलू लागलं. बाळ लागलं का रे तुला? ही आईची माया, हे आईचं प्रेम जाणून घ्या रे. याच्यासाठी वेळ लावू नका. चला, आता आमच्या पत्नीपर्यंत शून्य भेटून माग. ब्राह्मण आम्हाला फार गरज आहे हो एका पुत्राची. तुम्ही संमती दर्शविलात पण त्याची संमती फार मोलाची आहे. आणि म्हणूनच स्त्री या नात्यानं या राजकन्याच्या जीवनात घडलेला दुर्धर प्रसंग ऐकून आता त्या ब्राह्मण माझ्या मनाला सहमत होतील अशी आशा बाळगून आता यांच्या जायचं. इच्छेसाठी आता जाऊ. आज गेले तिने भिक्षुकी करण्यासाठी. आज नक्कीच काहीतरी घेऊन येते आणि माझ्या बाळाने पोटभर देऊ म्हणले. आशीर्वाद देऊ मला.
बी वाटलं आपण आणि आमच्या गरिबाच्या झोपडीत आपण जर सांगावा धडला असतं तर मीही आले असते. पण सहज नसून मुद्दाम इथपर्यंत आले मुद्दा आणि सांगायची काय गरज? पण आमच्याकडून काही चुकलंय का? अहो, चुकलं असतं तर मी काय आले असते? माऊली, तरी पण संशय निर्माण झाला. आज चुकीबद्दल विचार करू नका आणि संशयही करू नका. मी आनंदानं आपुलकीने इथपर्यंत प्रवेश केलाय. आनंदानं आमच्याच राज्यात तुम्ही आहात हा आणि आमच्या मनात कुणाबद्दलही भेदभाव नाही आणि म्हणूनच आज मुद्दाम इथपर्यंत मी प्रवेश केला. सैनिको, सारं काही इथं ठेवून द्या. या सारा मौल्यवान वस्तू अगदी व्यवस्थित ठेवा. धनधान्य वस्त्र एका बाजूला आणि त्या साऱ्या गोमाचं इथं आजूबाजूला हो आणि सांगा एवढी संपत्ती धनधान्य हिरे माणिक होती पण कशासाठी? आपल्याच आमच्यासाठी अहो पण एवढ्या धनधान्याची आम्हाला काहीच गरज नाही. उगाच आपण त्रास घेतले. पण आपण तिने आणलेलं खरंच नाही म्हणून धिक्काराचं रस्ते ते आनंदानं स्वीकारायचं असतं. आपण की ना हा, अहो पण खरंच सांगते मी याची आम्हाला काहीही गरज नाही. पण मला आहे ना, अहो आम्ही आहोत ना सुखात आहोत. तुम्हाला गरज नाही असं तुम्ही म्हणता. पण माझ्यासाठी आहे आणि म्हणूनच हे सारं मी बोलणार इथपर्यंत. पण सांगा काय ते? अहो आपण दुःख का करता? नाही, असं दुःख करण्यासाठी काय घडते जीवनात? सांगा आपण दुःख नका करू. आपल्या दुःखाचं कारण कळेल का मला? काय नाही. हा अहो, आमच्याच आपुलकीतील असं मी म्हणाले तुम्हाला. मी पत्नीलाही मानत आणि म्हणूनच आशेने इथपर्यंत आले. आशेने अगदी अहो आपल्या मनात इच्छा निर्माण झाली. आपण या गरिबाच्या गोष्टी जाणार आणि आपली इच्छा जर का माझ्याकडून पूर्ण होण्यासारखी असेल तरच हा आपल्या मनातील दुःख पूर्ण करण्यापेक्षा आपुलकीच्या माणसाला ज्याला दुःख करू शकतो अशाला तुम्ही तरी सांगू शकतो. हो आणि हे मला कळून चुकलंय अहो म्हणून मी इथपर्यंत मुद्दाम आले हो. आपण एक स्त्री आहात आणि मी सुद्धा एक स्त्री आहे. एका स्त्री समान दुसरी स्त्री हलकू करू शकते हे सुद्धा कळते. अगदी हेच म्हणायचं होतं मला. पण मला सांगा स्त्री समान स्त्रीचं दुःख स्त्री जाणू शकते. हो. याच आशेनं याच व्याकुळतेनं तळमळीनं मी प्रवेश केलाय आपल्यापर्यंत. अहो, माऊली, पण मला सांगा असा कोण प्रसंग तुमच्या जीवनात निर्माण झाला असा तो दुर्धर प्रसंग आणि म्हणून आमच्यापर्यंत तुम्हाला यावं लागलं? माझ्या एकटीवरच नव्हे, तुमच्यावर या नागरिकांनी सर्वांवर या राज्यावर येऊन पडलाय. होय, माऊली, या राज्यावर आलेलं संकट म्हणजे आपलं संकट. या सर्वांचं संकट माझं संकट. हा म्हणजे आज संकट आले की या राज्यावर संकट आले. अहो, या राज्याचं हित आम्हीच का पाहतोय? होय ना? आपण आमचे राजकारणी आहोत. पण आज असं राज्यावर कोणतं संकट आलं? माऊली, कोण असा प्रसंग या राज्यावर येऊन ठेवलाय आणि त्यामुळे आपण एकसारखं दुःख करणार? सांगा. असं राज्य- काय सांगावं? अगं, दैवाच्या बिरात सोडबंद झालेली दारामध्ये व्याकुळ झाली. घाणेरडीप्रमाणे एकसारखी या राज्यावर आलेलं संकट म्हणजे राज करते. आज तो घर व्याधीनं लपडपट झालं. एकसारखं देखील हात ओढायला दहा तर काम नाही हो, आवडत आहे त्याला. स्वतःला सारू सुद्धा शिकत नाही. आणि म्हणूनच महाराज म्हणून नव्हे, एक याचक म्हणून मी तुमच्यापर्यंत प्रवेश केला. आज राजकर्ते व्याधीने पीडित झाले पण त्याची व्याधी नको याचं आमचं दुःख वाटते तुम्हाला? अहो, अगदी निश्चित आम्ही होणार. काय करू यासाठी? असं एक महान दिव्य, दिव्य. होय माऊली, असं एक महान दिव्य. आणि म्हणूनच मी तुमच्यापर्यंत आले हो. आज एक याचक म्हणून नव्हे, एक भिकारी म्हणून थांबा बरं. या भिकेच्या झोळीत मला उठा तुम्ही. काय करताय? नाही शकता. आज माझ्या सुखासाठी, माझ्या सौभाग्याच्या डोळ्यांच्या रक्षणासाठी, या राज्यासाठी एका पुत्राची गरज आहे. काय? हा. हे कुठं?
ते स्पष्टपणे सांगा. मग ऐका माऊली, हा. आज तुम्ही तीन पुत्रांच्या माता. हो. माझा पुत्र आधाराची काठीवर तुमच्यासमोर आहे. लहान बाळ अगदी लढीवाळाला खेळतोय. त्या लढीवाळापूर्वी तुम्हाला दिवस रात्र पुरत सुद्धा नाही. हा. पण मोठे पुत्र माझा बाळ सगळं त्याच्याबद्दल आणि त्याच्याबद्दल हा. तो तुमचा बाळ. आपण या राज्याच्या बाहेर आहात तर इथंच थांबतो मी. माझं नाव काय मागितलं तुम्ही माझ्याजवळ? माझ्याजवळ मागितला तोच नाही पुत्र. अरे वा, केवढ्या धीट आहात हो तुम्ही. तो पुत्र मागताना जरा तरी काहीतरी वाटायला हवं होतं तुम्हाला. तुम्ही तुमच्या सुखासाठी माझा पुत्र मागताय आणि तुम्हाला वाटत नाही का? माझा पुत्र मी साधा सुख तुम्हाला देईन. आई आहे मी त्या पुत्राची आई. जन्म दिल्याची मी माझ्या पुत्राला. अहो तिनंच कशाला 100 पुत्रांची जरी मी माता असली तरी एक सुद्धा पुत्र नाही. जा तुम्ही. प्रसन्न येणारा प्रसन्न प्रत्येक व्यक्तीला धीर करत असतो. आणि खरा आनंद, खरं सुख होणं अपेक्षा त्यागातच आहे. कळतंय मला ते. माझ्यासाठी लवकर या ना गणपतीसाठी माझं म्हणतं. मी आज रात्री मी आपला हात द्यावं मला. या रात जगतीचा परिचय करा. त्याच्याशी मला काही कळलं नाही. माझ्या बाळापेक्षा मला श्रेष्ठ काय झालं? नाही. आणि माझ्या बाळाला माझ्यापासून मंजूर आपण उशिरा सापडले. आपण गेला होता भिक्षुकीसाठी काही आणलं. हा काही मिळालं नाही तरी पण तुझं मी निरीक्षण माझं निरीक्षण कशासाठी? आपला जो जन्म आहे तो वाह्यात घालविण्यासाठी म्हणायचंय का आपल्याला? खरंच वंशाची गरज भाजविणं हे ब्राह्मण घराण्याचं मोठं भूषण आहे. ब्राह्मण घराण्याची भूषणं सांगू नका मला. आपण जे काय बोलता ते स्पष्टपणे बोला. माझ्या कोणात बोललेलं नाही कळत मला. शिनं तुझ्याजवळ तुझ्या मुलाची मागणी घातली हा, तरी मी म्हणत नाही आणि म्हणूही नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? तो जर मुलगा आपण देऊ शकलो नाही तर या ब्राह्मण घराण्याला कलंक थांबा मैत्रिणी. अरे वा, ब्राह्मण घराण्याला कलंक. तुम्हाला चिंता वाटली की त्या कलंकाची चिंता वाटली? हे पहा, आता आलं माझ्या लक्षात. तुमच्या मनात लालूच निर्माण झाली. आपण ज्यावेळी दवंडी ऐकलात त्यावेळेस आपलं मन पिल्लं हे जाणलं होतं की त्यावेळी. पण आपण असं वागाल असं वाटलं नव्हतं मला. धनाच्या अपेक्षेनं हा ब्राह्मण कुणाच्याही मागून धावणारा नसेल. अहो करताय तुम्ही घरासाठी करताय. पण आमच्या मुलामुळं 2 गोष्टी साध्य करता येणार जाणवी. अरे वा, एक, हे राजघराणं अधोगतीला चाललं आहे. हे राजघराणं सुशोभित राहणार आहे. दुसरं म्हणजे काय जाणवी? काय ते? आपण दारिद्र्यात वाढलो आणि आमची मनोकामना पूर्ण करू शकलो नाही. अहो, पण एक जर दारिद्र्यग्रस्त होऊन आपला मुलगा जर सुखानं कुठंतरी नांदत असेल, ते पाहताना उघड्या डोळ्यानं आनंद नाही का गौरा? अरे वा, दारिद्र्य. अहो याहीपेक्षा दारिद्र्य आलं तरी मी ते सहन करेन. माझ्या मुलांसाठी काबड कसं करेन मी. तुम्हाला जमत असेल तर त्याच्यासाठी मी काही करू नका. हे पण पहा, अशा प्रकारचे सतत मी विरोध करतो. मला कळत आहे. कोण म्हणेल तुम्हाला बाप? अगं कोण अशी नाही आहात. कोण अशी माझी हृदयाची मान मुलगी आहे की आपल्या पोटच्या पोराला दुसऱ्याच्या हे कळतंय ना तुम्हाला? मग असं कळत असताना आपण असे का बोलताय? मुली आपल्या मुलामुळे दुसऱ्याचं
आता विकायचं नाही, कुणाला विकायचं नाही. मला येणार म्हणून तो तुझ्या पोटात आहे. आपलं म्हणणं पटतंय मला. आई आईच्या मुलाला आणि एका आईला आपल्या मुलाची ताकद झाल्यानंतर काय होतं देता येणार नाही. याची कल्पना असेलच तुम्हाला. पण आज आपण बोललात ती कळते मला. आपण आपल्या मुलाचं दान करण्यासाठी निघलो. आजपर्यंत आपण आपल्या मुलाला दिले ते काय फक्त दारिद्र्य दारिद्र्य आणि दारिद्र्य. आई मुलाला आयुष्यात आयुष्यात भोगावं असं तुला म्हणणं आहे. माझ्याकडे मुलगा सुखी होता. या दारिद्र्यातून बाहेर पडलो. आपण 2 पैसा आता सुद्धा नाही देऊ शकलो होते. ज्याच्या वेळी माझ्या भावाने माझ्याजवळ खाऊ मागितलं, त्यावेळी नाही मी त्याला पोटभर देऊ. आणि म्हणूनच म्हणतोय की एखाद्या मुलाला माझा बाप सुखी होता. त्याला माझ्या काळजी करत राष्ट्रीय जानवी एका मुलाची सुधारणा होण्यासाठी आपल्या हृदयावर दगड ठेवावा लागला नाही चालेल. पण मुलगा दान दिल्यानंतर घराण्याचा तोरण उज्ज्वल होत असेल तर आनंदानं सांग त्या महाराणीला मी मुलगा द्यायला तयार आहे. माझा बाळ सुखी होता. तर माझ्या बाळाचा त्याग करायला तयार आहे. माझ्या बाळाचा त्याग करायला तयार आहे. नका दुःख करू. आपलं दुःख हलकं करेल. हा दुःख काय म्हणायचं तुम्हाला? आपल्या दुःखाचं ओझं हलकं करेल मी. आपल्या राज्यावर आलेलं संकट करेल. खरंच? हो. म्हणजे पाहुणे तुमचा बाळ. तुमचा बाळ लहान म्हणून कोणाचं बाळ? पाहुणे जसं जाणार. चालेल. माझ्या बाळ देईन मी तुम्हाला. तुम्ही जा तुम्ही. चिंता करू नका. मुलाईच्या बाळाची तुम्हाला गरज आहे. तो बाळ आम्ही स्वतः म्हणून तुमच्या स्वाधीन करायला तयार आहोत. एवढं नवस तुम्ही केलंत ना? अनंत रुपये आहे. काय? एक इच्छा पूर्ण करा माझी. इच्छा? जो बाळ दान म्हणून तुम्ही मला देणार ना, तो एक वेळ पाहण्याची इच्छा आहे. त्याला पाहिलं मला पाहायचं. आईचं बरोबर आहे. देईन मी माझ्या बाळाला. देईन मी माझ्या बाळाला. बाळ सुदेशे. अरे बाळ जिथं असेल तुला हा बाळ तुम्ही काय बोलतोय? हे सर्व खेळासाठी करून दिसला गमती तुम्हाला कधी करून बघता अभिलाषेला आनंद मला तुम्ही येत असताना तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत नाहीये. कुठे काय? अरे आम्ही आनंदात आहोत. बाळ आई तुझ्या नेत्रात मी पाहतोय ग. कुठले तरी वेगळा उत्कट भाव तुमच्या दोघांच्या नेत्रात मला दिसतोय. दोघांचे चेहरे एकदम गंभीर झालेले मला दिसतोय. अरे नाही रे राजा, असं काही नाही.